लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांच्या वतीनं मतदारसंघातील वारकरी भजनी मंडळांना भजन साहित्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। मतदारसंघातील जवळपास 35 भजनी मंडळांना या साहित्यांचं वाटप करण्यात आलेलं असून यामध्ये टाळ मृदुंग संगीत पेटीचा समावेश आहे। दरम्यान साहित्याचं वाटप केल्यानंतर हिरामण खोसकर यांच्या कार्यालयात भजनी मंडळाकडून भजन गाण्यात आलं। त्यामुळे आमदार हिरामण खोसकर यांच्या कार्यालयात भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं होतं। दरम्यान या सर्व संदर्भात आमदार हिरामण खोसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। 2019 ला या ठिकाणी निवडून आल्यानंतर मतदारसंघामध्ये कीर्तन असो, प्रवचन असो आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येक गावाचं आमंत्रण येऊन या ठिकाणी प्रत्येकाने आग्रह करायचे की साहेब त्या ठिकाणी तुम्ही आले पाहिजे, भेट दिली पाहिजे। पण दिवसभर काम करत असताना संध्याकाळी कीर्तनाला गेल्यानंतर किंवा 11 दुपारी कीर्तनाला गेल्यानंतर 1-2 तास सगळं विसरून त्या ठिकाणी ज्या पांडुरंगाने मनुष्य म्हणून जन्माला घातलं त्याचं नामस्मरण तिथं चालल्यानंतर मला एक वेगळा आनंद व्हायचा। विकास कामं आता मामांनी सांगितलं, नानांनी सांगितलं, आज काल मी त्यांना सांगितलं आज कमीत कमी आपला 10 शेड द्यायचे आणि एक चांगला उपक्रम त्या ठिकाणी जे काही तरुण मुलांमध्ये उत्साह कमी झाला आहे आणि तो उत्साह वाढवण्यासाठी जे काही जुनी जाणती मंडळी भजन कीर्तन या ठिकाणी त्या ठिकाणी गावात चालू असलं तर अनेक धार्मिक कामं या ठिकाणी होतात। या ठिकाणी व्यसनात जे काही जे मुलं झाले ते सुद्धा त्या ठिकाणी थांबतात। बऱ्याच ठिकाणी गेलो की काही दादासारखे मामासारखे काही मंडळी सांगतात की या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून हा मुलगा शिकला, त्या कुटुंबातला मुलगा शिकला, त्यांनी माळ घातली, हे कुटुंब व्यसनमुक्त झालं। असं मला 3-4 वर्षापासून गोडी लागल्यानंतर माझा मुलगा वामनजी खोसकर आणि मी एक दिवस त्यांच्याशी चर्चा केली की भाऊ आपल्याला आपण विकास कामाच्या माध्यमातून 30 वर्षे पंचायत समिती जिल्हा परिषदला काम केलं, परंतु त्यावेळेस आपला क्षेत्रफळ कमी होतं। परंतु या आदिवासी भागामध्ये पार गुजरात बाउंड्रीपर्यंत अतिशय गरीब लोक मजुरी करतायत, परंतु संध्याकाळी देवदर्शन घेताय, कीर्तन भजन करताय, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी हा उपक्रम चालू केलेला आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।